हे खऱ्या अर्थाने सरकारचं पाप आहे। महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे काम हे सरकार करत आहे। हे सरकारचं नालायकपण आहे। जनतेचा प्रश्न सोडवण्यापेक्षा हे स्वतःसाठी हे सरकार जगत आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडत आहे। हे प्रश्न महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे। त्यांच्यामुळे जरांगे पाटील यांच्या मनात काय आहे किंवा त्यांना पक्ष काढायचा असेल तर तो त्यांचा भाग आहे। छेड काढणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढण्यात आले आहे व आमच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा केली व त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं। ज्याला नाचता येत नाही त्याचं अंगण वाकडं। ज्या प्रमाणात राज्यात सरकारची थूथू होत आहे, आपली थोडीशी इज्जत वाचवण्यासाठी हे सुरू आहे। RSS आणि भाजपचे लोक जे शाळा चालवत आहेत ते काय काय करत आहेत ते सगळीकडे पाहत आहेत। आज भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एका RSSच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचे काही प्रकरण समोर आलेले आहे। असे शब्द बोलायला लाज वाटते आम्हाला। महाराष्ट्रात कधी असे झाले नाही। RSS शाळेमध्ये होत असलेल्या कृत्याला भाजप लपवण्याचा प्रयत्न करत आहे। आज पुन्हा पुण्यातील घटना झाली, कालही एक घटना। तर हे महाराष्ट्रात सरकार आपले सगळं पाप लपवण्यासाठी काहीतरी शोधावे व काँग्रेसवर आरोप करावे असा यशस्वी प्रयत्न भाजप करत आहे। आता राज्यातील लोकांना समजलं आहे की शिंदे सरकारची लायकीच राहिली नाही। विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर युवा मोर्चा, भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यातल्या आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी जो होता आमच्या पक्षामध्ये, आम्ही त्याला पक्षातून काढलं, एका मुलीची छेडखानी केली आणि आमच्या पक्षाच्याच लोकांनी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करून घेतले पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याला जेलमध्ये टाकलं। पण ज्याला नाचता येत नाही त्याचं अंगण वाकडं। आणि महाराष्ट्रामध्ये जे या सरकारची थुतू होत आहे ते थोडीशी इज्जत वाचवण्याचा प्रयत्न ते करतात आहेत। विजय वडेट्टीवारांच्या घरासमोर ते युवा मोर्चावाले त्या घटनेसाठी ते जातात आहेत। ते आता महाराष्ट्रामध्ये या घटना रोज चाललेल्या आहेत। RSS आणि भाजपचे लोक शाळा चालक जे आहेत ते काय काय करतात आहेत ते आपण सगळीकडे पाहतो आहे। आता आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये एका RSSच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांचं जे काही आलेलं आहे, आता हे शब्द बोलायला लाज वाटते आम्हा लोकांना। महाराष्ट्रात कधी असं नाही झालं, पण भाजपच्या शाळांमध्ये, RSSच्या शाळांमध्ये या पद्धतीचं एक कृत्य जे चाललेलं आहे ते लपवण्याचं काम हे सरकार करते आहे। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज सगळीकडे, पुण्यात आज घटना झाली, म्हणजे काल पण झाली। काल शाळेतल्या मुलींना, लहान मुलींना बसमध्ये नेणाऱ्या ड्रायव्हरकडून कृत्य झालेत। आज एका अज्ञात मुलीवर 3 लोकांनी बलात्कार त्या ठिकाणी केला। महाराष्ट्रामध्ये हे सगळे चाललेलं आहे। म्हणून हे पाप लपवण्यासाठी काहीतरी आपण शोधावं आणि काँग्रेसवर आरोप करावे असा एक अयशस्वी प्रयत्न BJPकडून चाललेला आहे। पण आता महाराष्ट्रात लोकांना लक्षात आलेलं आहे की राज्यातलं एकनाथ शिंदेचं सरकार आणि भाजपनी सरकार, या सरकारची आता लायकीच राहिलेली नाही आणि यांना सत्तेच्या बाहेर आता महाराष्ट्रातली जनता काढणार अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। मराठा आंदोलक म्हणून आंदोलन केलेलं आहे त्या आरक्षणासाठी। मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जो वाद 2014 पासून देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने जे सुरू केलेला आहे तोच आज एकनाथ शिंदेच्याही सरकारमध्ये तेच चाललेलं आहे। ज्या जातींना यांनी आश्वासन दिलं होतं ती पूर्तता हे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने, त्याच्यामध्ये विधानसभेचा उपाध्यक्षसुद्धा नरहरी झिरवळ यांनीसुद्धा आज मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर त्यांनी उडी घेतली। खरं या सरकारचं हे पाप आहे। सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे। गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले। गोवाऱ्यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे। तिकडे धनगर समाजाचा विषय होता, महादेव कोळ्यांचा विषय होता, OBC मराठ्यांचा वाद, हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे। आमदार त्यांना वेळ मागतात, सत्ता पक्षाचे आमदार मागतात वेळ, पण कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर आहे। आणि म्हणून मग आमदारांना, सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्या। हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायकपण आणि सरकारची जी नियत आहे
ती जनतेचे प्रश्नपेक्षा स्वतःसाठी हे सरकार जगते आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडते आहे आणि हेच चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे. नाना मग विशेष म्हणजे ह्या उडी मारण्याच्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, बैठक झाली, त्या बैठक निष्फळ झाली आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री सक्षम नाहीत का त्यांचे प्रश्न सोडवायला? वेळ दिली गेली नाही तो एक प्रश्न आहे. आणि 4 दिवसाच्या पहिले जेव्हा गांधीजींच्या प्रतिमेसमोर 2 तारखेला हे सगळे आमदार बसले होते, त्या दिवशी यांच्या शिष्टमंडळाला ते भेटले. पण आज त्यांनी वेळ मागितली, त्या वेळ दिली नाही, कारण की आता त्यांची स्थिती नाही आहे. कारण की जे काही खोटारडापणा या सरकारचा आहे यांच्या सत्तेत असलेल्याच आमदारांना लक्षात आलेलं आहे. म्हणून हे स्वतःच्या पक्षाच्या सरकारच्या आमदाराशी खोटारडापणा करू शकतात, तर महाराष्ट्राच्या जनतेशी खोटारडापणा यांचा चाललेला आहे. त्यामुळे ही जी काही या सरकारची मानसिकता आहे ती खरी मानसिकता आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे. विरोधी पक्ष महाराष्ट्रात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता एका कार्यालयाचं उद्घाटन केलं, जनसंपर्क कार्यालयाचं. काय वाटतं, हळूहळू मराठा आंदोलक ते राजकारण असा प्रवास चालत आहे त्यांचा? असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना काय अधिकार आहेत, त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेब आता त्यांच्या मनात काय आहे, त्याला कोणाला पक्ष काढायचा असेल तो त्यांचा भाग आहे. ओबीसी नेते जे देवरे त्यांच्या घरासमोर मराठा आंदोलन शाही फेक आंदोलन केलेलं आहे, काय सांगा? हे सरकारचं पाप आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा वाद जो निर्माण केलेला आहे, जी दरी निर्माण केलेली आहे, त्या दरीचा परिणाम आहे. खऱ्या अर्थानं सरकारने या सगळ्यांना एकत्रित बसून निर्णय घेता आला असता. यांचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. जे आमचे नेते राहुल गांधीजी वारंवार सांगतात की 50% ज्या मर्यादा आहेत आरक्षणाच्या त्या काढून घेतल्यात तर आरक्षणाचे सगळे प्रश्न निकाली लागतात. ओबीसीचं आरक्षण वाढवता येईल, मराठा समाजाला आरक्षण देता येईल, गोवारी समाजाचे प्रश्न सुटतील, धनगर समाजाचे प्रश्न सुटतील. जे काही आरक्षणाचे प्रश्न महाराष्ट्रात आहेत ते सुटू शकतात. पण या सरकारला आरक्षणच संपवायचं आहे, आरक्षण व्यवस्था संपवायची आहे. आणि त्याच्यामुळे हे सरकार या पद्धतीनं वाद निर्माण करून लोकांना भांडत ठेवते आहे, तेच आपण पाहतो. तो शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीची जागा वाटप कधीपर्यंत होती? दसऱ्याच्या पहिले होते.